नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा BMC मुंबई महानगरपालिका एक्झाम स्टार्ट झालेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तसेच मुंबई पोलीससाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण तेच प्रश्न घेणार आहोत जे वारंवार विचारले जातात. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, किती बेटांचे मिळून आजचे मुंबई शहर बनले आहे? तर याचे आन्सर आहे मित्रांनो 7. काय आहे? 7 बेटांचे मिळून आजचे मुंबई शहर बनलेले आहे. आपण जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही. ज्यांना जास्त माहिती घ्यायची आहे त्यांनी हे रीड करायचं. बघा किती 7 बेटांचे मिळून आजचे मुंबई शहर बनले आहे. 7 बेटे लक्षात ठेवण्याची ट्रिक काय? मुंबईचा पाववाला माझा छोटा कोलाबा मामा. मुंबईचा पाववाला माझा छोटा कोलाबा मामा. कोणते आहे ते 7 बेटे? मुंबई, परेल, वर्री, छोटा कोलाबा, कोलाबा, माहीम, माझगाव. ठीक आहे. बघा दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव काय होते? तर कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव ओढघाट आहे. बघा हे वाचून घ्या डिटेल मध्ये काय आहे. तर जर तुम्हाला वाटत असेल आपला एकही प्रश्न जायला नाही पाहिजे तर तुम्ही पूर्ण डिटेल वाचू शकता. ठीक आहे. आपल्याकडे वेळ नाही, आपण हा व्हिडिओ एक रिव्हिजन म्हणून बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3, राजा भीमदेव याची राजधानी असलेले मुंबईतील बेट कोणते आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो माहीम. माहीम हे राजा भीमदेव यांची राजधानी असलेले मुंबईतील बेट आहे. बघा इथे डिटेल दिली आहे, वाचत चला. व्हिडिओ पॉज करू, ज्यांना बघायचं आहे त्यांनी. मुंबादेवी मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा मित्रांनो याचा आन्सर आहे 1675 मध्ये मुंबादेवी मंदिराची उभारणी करण्यात आली. आपण एक रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ बघणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन आणि आन्सर एक्सप्लेन काही आपण करणार नाही. जर तुम्हाला एक्सप्लेन बघायचं असेल तर हे इकडे माहिती दिली आहे ती तुम्ही पूर्ण वाचू शकता. ठीक आहे. 1675 ला मुंबादेवी मंदिराची उभारणी करण्यात आली. क्वेश्चन नंबर 5 आहे मित्रांनो, 1534 साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा कोणाकडे दिला? तर याचा आन्सर आहे 1534 साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा पोर्तुगीजांना दिला होता. बघा काय म्हणजे क्वेश्चन, मुंबईचा ताबा कोणाकडे दिला? 1534 मध्ये गुजरातच्या सुलतानाने मुंबईचा ताबा पोर्तुगीजांना दिला. दीप, वसई आणि मुंबई. 1661 मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन लग्न हुंडा. 1665 मध्ये इंग्रजांचा ताबा. ठीक आहे. पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आनंद म्हणून कोणत्या वर्षी दिले? बघा आता बघितलंय आपण 1661 1662 या कालखंडात पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आनंद म्हणून दिली होती. क्वेश्चन नंबर 7, कोणाला आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते? त्याचा आन्सर आहे मित्रांनो जेराल्ड अंजियर यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते. ॲजियर जेराल्ड हा मुंबईचा गव्हर्नर होता. मुंबई शहराचे ते खरे संस्थापक होते ज्यांनी आधीच मुंबई महानगर होण्याची कल्पना केली होती. भारतात ब्रिटिश साम्राज्याच्या सुरुवातीला संस्थापकांमध्ये त्यांची गणना होऊ शकते. त्यांची निनावी कबर सुरत मध्ये आहे. कोणत्या वर्षी? क्वेश्चन नंबर 8, कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली? बघा मित्रांनो
याचा आन्सर आहे मित्रांनो 1668. 1668 मध्ये चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. क्वेश्चन नंबर 9 आहे मित्रांनो, कोणत्या वर्षानंतर स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाका स्थापन करण्यात आला? तर बघा मित्रांनो, काय आहे याचा आन्सर? 1818 मध्ये स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाका स्थापन करण्यात आला. बीएमसीचे नेतृत्व एक IAS अधिकारी करतो, जो रिकामी जागा म्हणून काम करतो, कार्यकारी अधिकारी वापरतो. काय? त्याचा आन्सर आहे मित्रांनो महापालिका आयुक्त. बीएमसीचे नेतृत्व एक IAS अधिकारी करतात, जो महापालिका आयुक्त म्हणून काम करतो. क्वेश्चन नंबर 11 आहे, रिकामी जागा साली मुंबईत रेल्वे वाहतुकीस सुरुवात झाली. त्याचा आन्सर आहे मित्रांनो 1853 मध्ये मुंबईत रेल्वे वाहतुकीस सुरुवात झाली. भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? भारतात पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 ला धावली. कुठे? मुंबई ते ठाणे. मुंबई ते ठाणे किती किलोमीटर? 34 किलोमीटर. किती किलोमीटर धावली मित्रांनो? 34 किलोमीटर. आणि याचे पहिले पॅसेंजर कोण होते? फर्स्ट पॅसेंजर दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. आणि त्यावेळी कोण होता? आपला लॉर्ड डलहौसींनी भारतात रेल्वेची सुरुवात केली होती 1853 मध्ये. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचा आन्सर आहे मित्रांनो 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली. हे सर्व खूप महत्वाचे क्वेश्चन आहे मित्रांनो. हे वारंवार परीक्षेला विचारले जातात, तेच क्वेश्चन आपण इथे घेतले आहे आणि आपण त्याच क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन करत आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, वाचून घ्या काय म्हणतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 आहे मित्रांनो, 1942 साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील येथून देण्यात आली. सांगा. त्याचा आन्सर आहे मित्रांनो गवालिया टँक मैदान. याला ऑगस्ट क्रांती मैदान सुद्धा म्हणतात. 1942 साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील गवालिया टँक मैदान येथून देण्यात आली आणि यालाच ऑगस्ट क्रांती मैदान सुद्धा म्हणतात. गवालियर टँक मैदान, ज्याला आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात. वाचून घ्या मित्रांनो, इथे सर्व डिटेल दिली आहे, वाचून घ्यायचा, एक नजर फिरवत चला. क्वेश्चन नंबर 14, मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 157 स्क्वेअर किलोमीटर आहे. चौरस किलोमीटर. मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ 157. मुंबई शहर जिल्ह्यात किती तालुके आहेत? बघा, याचा आन्सर आहे एकही नाही. मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही आहे. तसेच मित्रांनो, सांगा मला, मुंबई उपनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे ना मित्रांनो 3 तालुके आहेत. 3 तालुके आहेत मुंबई उपनगर जिल्ह्यात. समज. मुंबई शहर किती पोलीस झोन मध्ये विभागले गेले आहे? तर मुंबई शहर 12 पोलीस झोन मध्ये विभागले गेले आहे. कोणते ते 12 झोन आहेत बघा? दक्षिण मुंबई, मध्य मुंबई. वाचून घ्याल तुम्ही, आपल्याकडे एवढा टाइम नाही. हा व्हिडिओ परीक्षेला जाणाऱ्यांसाठी एक रिव्हिजन म्हणून बनवलेला आहे. क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो? हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. मुंबई शहर हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे
आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे मित्रांनो महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने? अहमदनगर. अहमदनगर. क्वेश्चन नंबर 18. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणती आहे? बघा याचा आन्सर आहे मुंबई महानगरपालिका BMC. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिका. क्वेश्चन नंबर 19. कोणत्या वर्षी मुंबईचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 1995 ला मुंबईचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले. मुंबईचे नाव बघा काय आहे, मुंबईचे नाव मुंबा देवी या देवीवरून पडले आहे असा समज आहे. पोर्तुगीजांच्या बोंबाईया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बंबई आणि बॉम्बे ही तिन्ही श्रीलंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काही जण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. 1995 मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले. क्वेश्चन नंबर 20 काय म्हणतो मित्रांनो, मुंबई महापालिकेची सध्याची रचना मुंबई पालिका अधिनियम प्रमाणे आहे. तर काय आहे, मुंबई पालिकेची सध्याची रचना मुंबई महापालिका अधिनियम 1988 प्रमाणे आहे. वाचून घ्याल तुम्ही ही डिटेल. मुंबई महापौरांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. तर बघा आपण जास्त करून काय टिक करणार 5. पण ज्याने हा क्वेश्चन एकदा नजरेसमोरून गेला त्याचा 1 मार्क कन्फर्म झाला. किती याचा असतो? 2.5 वर्षाचा कार्यकाल असतो. मुंबई महापौरांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा असतो. क्वेश्चन नंबर 22. मुंबई महापालिकेत लोकनियुक्त नगरसेवकांची संख्या किती आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 227. तसे 227 प्लस 5 काय असतात? नॉमिनेटेड. 5 नॉमिनेटेड किती झाले? 232. त्याचा आन्सर आहे का मुंबई महापालिकेत लोकांनी नियुक्त केलेल्या नगरसेवकांची संख्या किती आहे? 227 आणि 5 काय असतात? नॉमिनेटेड. टोटल 232. मुंबई महानगरपालिका किती वार्डमध्ये विभाजित करण्यात आली आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 24. मुंबई महानगरपालिका 24 वार्डमध्ये विभाजित करण्यात आली आहे. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरण म्हणजे काय? MMRDA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ते याचा आन्सर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण झाला आहे मित्रांनो. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल, हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही आपला मुंबई जिल्हा विशेषचा पार्ट 1 बघू शकता. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो 1975 ला. MMRDA ची स्थापना 1975 ला करण्यात आली. MMRDAच्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष कोण असतात? बघा काय असते? महापौर असते का? नाही. काय कोण असते? मुख्यमंत्री. MMRDAच्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. क्वेश्चन नंबर 26. MMRDAच्या अंतर्गत ट्रक टर्मिनल कुठे आकारास येत आहे? याचा आन्सर आहे मित्रांनो वडाळा. ऑप्शन नंबर 1. MMRDAच्या अंतर्गत ट्रक टर्मिनल वडाळा येथे आकारास येत आहे. क्वेश्चन नंबर 27. MMRDAच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता आहे? तर काय आहे मित्रांनो, किती जिल्हे येतात MMRDAच्या अंतर्गत? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, एक रायगड सुद्धा येते. पण रत्नागिरी येते का? नाही. काय विचारलं आहे इथे? कोणता नाही? तर रत्नागिरी. क्वेश्चन नंबर 27 आपला 28.
MMRDच्या अंतर्गत एकूण किती महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र येतात? त्याचा आन्सर आहे मित्रांनो, MMRDच्या अंतर्गत एकूण 8 महानगरपालिका व 9 नगरपालिका क्षेत्र येतात. 8 महानगरपालिका व 9 नगरपालिका. कोणते कोणते असतात? मुंबई, कल्याण, उल्हासनगर, वसई, विरार, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, मीरा भाईंदर. हे काय महानगरपालिका आहे. आणि नगरपालिका वाचून घ्या. मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात MMRDने कोणत्या वर्षी केली? याचा आन्सर आहे मित्रांनो 2008. मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात MMRDने 2008 साली केली. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो हा सुद्धा. आपण जेवढे क्वेश्चन घेतले सर्व महत्वाचे घेतले. त्याचा आन्सर आहे मित्रांनो म्हाडाची स्थापना काय आहे याचा आन्सर 1976 ला सॉरी काय म्हणत आहे कायद्याने झाली. कोणत्या कायद्याने झाली? 1976 मध्ये. आणि कोणत्या साली झाली? 1977 साली. आणि कायदा विचारला तर 1976. आणि स्थापना कधी झाली? 1977. समजला क्वेश्चन? म्हाडाची स्थापना 77 साली महाराष्ट्र सरकारने केली. काय होते याचे उद्दिष्ट? कमी उत्पन्न गटातील मध्यमवर्गीय आणि गरजू नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे. महाराष्ट्रातील शहरीकरणाची वाढती मागणी लक्षात घेऊन घरे उपलब्ध करणे. गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे नागरी सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाला प्रोत्साहन देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट होते. मुंबई शहर पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 1902 साली मुंबई शहर पोलीस कायदा अस्तित्वात आला. क्वेश्चन नंबर 32 काय म्हणतो? नवीन मुंबई पोलीस कायद्याने मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट झाले. हा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1951 ला. काय म्हणते? नवीन मुंबई पोलीस कायद्याने मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट झाले. मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस दलात समाविष्ट झाले. हा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 1951 ला. क्वेश्चन नंबर 33 काय म्हणते मित्रांनो? बेस्ट प्रशासनाच्या अंतर्गत वाहतूक व रिकामी जागा या 2 महत्वाच्या सुविधा प्रदान केल्या जातात. कोणत्या बेस्टच्या अंतर्गत? वाहतूक सोबत पाणी पुरवठा पण केला जातो, विद्युत पुरवठा सुद्धा केला जातो, मालमत्ता कर वसुली सुद्धा केली जाते. तर काय याचा आन्सर? यापैकी सर्व. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर असे 2 जिल्हे कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 1990 ला. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर असे 2 जिल्हे 1990 साली अस्तित्वात आले. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, विचारू शकता. बृहन्मुंबई क्षेत्रांतर्गत एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? बघा BMCच्या क्षेत्रांतर्गत एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत मित्रांनो? 6 लोकसभा मतदारसंघ आहेत BMCच्या अंतर्गत. कोणते कोणते? मुंबई सेंट्रल, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण. आणि 6वा कोणता आहे? माहीम. गेल्या निवडणूक अस्थायी स्थिरता हुमान असलेला मतदारसंघ. क्वेश्चन नंबर 36 काय म्हणतो? बृहन्मुंबई क्षेत्रांतर्गत एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत मित्रांनो? त्याचा आन्सर आहे 36 विधानसभा मतदारसंघ आहेत BMCच्या अंतर्गत.
मुंबईचे सर्वात मोठे उपनगर कोणते आहे? तर काय मुंबईचे सर्वात मोठे उपनगर कोणते आहे मित्रांनो? अंधेरी. बघा मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपण 40 क्वेश्चन घेतले आहेत. त्याच्यामधले 2-3 क्वेश्चन मी कट केले, ते तेवढे इम्पॉर्टंट नाही होते. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.